शिकायचं तर प्रोफेशनली शिकायचं होतं चांगलं, कारण की मला त्याच्यामध्येच पुढे जायचं होतं, करिअर करायचं होतं किंवा माझी आवड होती, इच्छा म्हणजे मला खूप करायचंच होतं हे काही करून. म्हणजे मला आठवतच नाही मी किती ब्लाऊज केले, मी असंख्य ब्लाऊज केलेले आहेत म्हणजे. आणि मी 50,000 आत्ता पिंपळे गुरुचं तर 50,000 एका घरचंच मला ते काम मिळालं. थँक्यू. म्हणजे ॲप्रिकबद्दल तर सांगण्यासारखं खूपच आहे. म्हणजे मी पण ही फेसबुकलाच ॲड पाहिली आणि आले. ॲक्च्युली मी दुसरा एक क्लास लावला होता, पण मला त्याच्यात असं नाही का, म्हणजे तुमचे ही जे डिझाईन बघितली किंवा शिकवण्याची जी पद्धत बघितली ना, ती मला तिकडे नाही मिळाली. आणि तो इतका कमी पैशात होता म्हणजे नाही का. आणि ते रिंगच वापर लावायचे, त्यांना स्टँड म्हणजे नाही वापरायचं म्हणायचे, आणि सुई पण तुमच्या वेगळ्या आहे त्यांची वेगळी. मला तिकडे आवडलंच नाही, मी तो अर्धवट क्लास सोडला तो तिकडचा. आणि मग इथं मला शिकायचं तर प्रोफेशनली शिकायचं होतं चांगलं, कारण की मला त्याच्यामध्येच पुढे जायचं होतं, करिअर करायचं होतं किंवा माझी आवड होती, इच्छा म्हणजे मला खूप करायचंच होतं हे काही करून, की हे ब्लाऊज मला शिकायचे. आणि मी कसं दुकानांची कामं घेते ना, फॉल पिको साडी, आणि आपण नाही का ते 2,000ची साडी घेते तर फॉल पिको फ्री असतं, तर त्या साड्यांचं काम मी घेते आणि गोंडे घेते. तर त्याच्याबरोबर मला सगळे विचारायचे तुम्हाला आरी वर्क येतं का, किंवा ते दुकानदारच म्हणायचे मॅडम तुम्हाला येतं का हे वर्कचे ब्लाऊज वगैरे. मग त्याच्यामुळे मी ते शिकत गेले. आणि ते गोंडे पण करायची मी, म्हणजे अक्षरशः आरी वर्कचं काम नाही का, मी जागून रात्र म्हणजे मी अक्षरशः झोपायची नाही, म्हणजे 2 दिवस मी कंप्लीट झोपायची नाही, पण ते ब्लाऊज पूर्ण करून देणार ते मला. प्लस गोंडे पण असायचे ना म्हणजे साडींचे, म्हणजे ब्लाऊज आला की तुम्ही फॉल पिको करा, गोंडे करा, असं म्हणून सगळंच ते काम माझ्याकडे एकटीवरच यायचं म्हणजे ते. आणि म्हणजे आता कसं लग्नामध्ये गेलं की सगळेच जण आरी वर्कचे ब्लाऊज घालतात. आणि एक क्लायंट माझ्याकडे असं आलं की म्हणजे खरंच इतकी म्हणजे गरीब होती ती म्हटली बघा ना मला थोडं तरी करून द्या ना कमी पैशात, 1,000 रुपयेमध्ये वगैरे का, असं म्हणजे म्हटली की माझ्या सगळ्याच बहिणी वगैरे एवढे छान छान ब्लाऊज घालणार आहे आणि माझं नाही का बजेट नाही, एवढे पैसे नाही माझ्याकडे, असं म्हणजे मला एवढं वाईट वाटलं ना. म्हणजे मी तिला दिलं करून ते नाही का कमी पैशामध्ये, पण तिने जे सगळ्यांना सांगितलं ना माउथ पब्लिसिटी की बाई ह्यांनी मला लगेच करून दिलं आणि कमी पैशात लगेच करून दिलं का नाही का, असं ते महत्त्वाचे. आणि तिचे जे ब्लेसिंग मिळतात ना, म्हणजे ते ब्लेसिंग ते किंवा आपल्याला तिच्याकडनं जो पैसा मिळायचा होता तो तिने माउथ पब्लिसिटी तिने करून तो आपला ॲटोमॅटिक आला आपल्याकडे. मी तिने सांगितलं वगैरे ना, त्यांनी माझं एवढं सिम्पलच डिझाईन केली मी, म्हणजे थोडं ती म्हटली बुट्ट्या वगैरे असं करा म्हणजे बर्गर दिसन वगैरे ती बोलली, मी केलं तसं. मग तिला इतकं म्हणजे आवडलं आणि कमी पैशात तिला मी दिलं आणि लवकर करून दिलं. पटकन होतच ते छोटेसे डिझाईन, म्हणजे काय फक्त आपलं हे करायचं लाईन वगैरे टाकायचं. तर तिने ते सगळ्यांना सांगितलं, त्याच्यामुळे मला इतक्या ऑर्डर भेटल्या, मला ते महत्त्वाचे. म्हणजे तिच्याकडं नाही मला मिळाले पैसे कमी मिळाले किंवा जास्त मिळाले तो भाग नाही आहे, पण तिने माउथ पब्लिसिटीनी किंवा तिचे जे ब्लेसिंग आहे ते मिळाले, ते आपलं खूप पुढे जाण्यास म्हणजे मदत करतात असं आहे. नाही नक्की खूपच चांगली गोष्ट आहे. मॅनेज होतं का उभं आणि हे सांभाळून आतापर्यंत म्हणजे करावं लागतं करायचं म्हणजे वेळ आवड असेल ते सवड म्हणजे मिळतेच, काढावी लागते असं झालं माझं. आणि मला तर म्हणजे अगदीच काही येत नव्हतं, पण मी घरी प्रॅक्टिस करून आणि मी म्हणजे मला आठवतच नाही मी किती ब्लाऊज केले, मी असंख्य ब्लाऊज केलेले आहेत. म्हणजे आम्हाला 1.5-2 वर्ष झाली आणि मी 50,000 आत्ता पिंपळे गुरुचं तर 50,000 एका घरचंच मला ते काम मिळालं. आणि तिने ते ब्लाऊज कॅम्पमध्ये एका म्हणजे चांगल्या भारी टेलरकडे शिवले. तर तिने सुद्धा विचारलं हे तू कुठे केलं म्हणून, ते तिने मला कॉन्टॅक्ट केलं. ते पुणे कॅम्पमधल्या एका बुटीकवाल्याने मला कॉन्टॅक्ट केलं की नाही का मॅडम तुम्ही म्हणजे आमचं काम करणार का. तर म्हटलं हां करेल. तर तुमचं काय काय डिझाईन कसं करणार, तर त्यांना मी तसे ते रेट सांगितलेत. पण म्हणजे ते ब्लाऊज ते म्हणजे ब्रायडल कॅम्पमध्ये शिवायला टाकते, पण आरी वक्तीने माझ्याकडून केले हे माझं म्हणजे ते काय, हे मला खूप अभिमान आहे त्याचा. आणि ते त्यांच्या मग चावीचे त्यांचे मग आपोआप ते ऑटोमॅटिक ते येतात आपल्याला ब्लाऊज. आणि मी कधीही स्वतः माझा ब्लाऊज केला नाही, म्हणजे नाही का मी पहिला ब्लाऊज केला म्हणजे मी म्हटलं आपण कधीच करत नाही. म्हणजे मी अक्षरशः माझ्या साडीला गोंडे पण नाहीत, मी एवढे गोंडे केलेत. म्हणजे मी 15 वर्ष झाले त्याच फील्डमध्ये आहे. म्हणजे नाही का असं भारी 2-2 हजार 3-3 हजारचे गोंडे आहेत माझे, पण मी माझ्या साडीलाच नाही गोंडे. आणि मी म्हटलं अरे आपण एक ब्लाऊज तरी करावं, पण मला आता एवढी सवय झाली मी बिना वर्कचे ब्लाऊज घालतच नाही. म्हणजे असं मला एवढी सवय लागली की नाही साडी चांगली दिसतच नाही. साडी जरी हलकी असली ना, पण तुमच्या ह्या आरी वर्कमुळे त्या साडीला लुक येतो, म्हणजे ती त्याला मोठं करते. हलकी साडी असेल तरी त्याच्यामध्ये त्या साडीला लुक येतो, असं आरी वर्कमुळे होतं.
भरपूर खूपच खूप माझी खूप इच्छा होती करायची, केली, झाली पूर्ण. आणि मला म्हणजे मी केव्हाच ते हे पैसे जे फी भरली ते केव्हाच वसूल झाली माझ्या. त्याच्यापेक्षा मी जास्त खूप कमवले असं पैशाने म्हणा किंवा नाव. अरे हां ह्या आरीवर्कवाल्या हा आहे असं. म्हणजे माझ्या आता मोबाईलमध्ये बघा ना तुम्ही, मला ते फोन येतात ना, तर मला त्यांचं नाव पण नाही माहीत. मी आरी असं लिहिलं आहे. म्हणजे का एक आरी टाकली किंवा एवढं माझी लिस्ट येते ती आरीवर्क. म्हणजे कोणती तरी आता बाई आली तर हां ही आरीवाली बाई, ही आरीवाली का असं पिंपळे गुरु आर्या, हां वाकड आरी, असं मी नावं टाकते. म्हणजे आता काय कळणं का एवढं हे होतं. म्हणजे नावं माहीत जरी तरी कुठली गई शीतल कुठली असं काही कळत नाही का, शीतल आरे असं. म्हणजे फक्त आरीच माझ्या मोबाईलमध्ये. खूप छान काम करताय. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.